नमः पार्वती पते हर हर महादेव. न बोलवता दक्षाच्या यज्ञात गेलेली सती. बोलावणं आल्याशिवाय नाही हे आपण विसरतो. ती गेली तर गेली, पण तिथे आपल्या नवऱ्याचा शिवभाग दिसला नाही म्हणून अधिक संतापली. संतापल्यावर तिनं आपल्या पित्याला विचारलं की हे का नाही. तेव्हा पित्यानं सांगावं ना, नाही ठेवला. ते म्हणले आलीस तर ये, गेलीस तर जा. तुझा नवरा स्मशानात राहणारा, अंगाला राख पाचणारा, भूताखेतांच्या सोबत वावरणारा, गणांच्या सोबत वावरणारा, अशा वेदबाह्य माणसाला मी भजावं आणि मी त्याच्यासाठी काय ठेवावं. अरे ज्या यज्ञात स्वतः ब्रह्मा यज्ञात सांगायला बसलेले आहेत, विधी सांगायला बसलेले आहेत, भगवान विष्णू ज्या यज्ञामध्ये विराजमान आहेत, त्या यज्ञात तुझ्या नवऱ्याला बोलवावं असं काय घडलंय. थांबायचंय थांब, नाही तर जा बाई तू आपल्या दिशेने. प्रचंड संतापलेली सती ती म्हणतेय, पित्या तू प्रजापती आहेस म्हणून इतका उन्मत्त झालायस. माहित आहे, जो शिवाची निंदा करतो तो नरकात जातो. आणि ती देवांकडे बघून म्हणते, अरे जो शिवाची निंदा करतो आणि शिवाची केलेली निंदा ऐकतो तो सुद्धा नरकात जातो. काय ब्रह्मदेवाचं पोरग यज्ञ करायलाय, तो शिवाला नाकारतोय. कधी कधी देव सुद्धा कसं वागतात माहित नाही, तेही गप्प आहेत, ऐकून घेत आहेत. आणि ती देवांना सांगतेय की नरकात जाल सगळे, नरकात. माझ्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करताय तुम्ही. खरं तर ती स्वतःवरच चिडलेली होती. भगवान शिव मला जाऊ नकोस म्हणत होते, मी इथे आले, माझा अपमान करून घेतला, पतीचा अपमान करून घेतला, असा अपमान सहन करून मला जगावं लागतं आहे. यापेक्षा वाईट गोष्ट ती कोणती असेल. आता मी इथून परत जाऊ तर काय तोंड दाखवू शिवांना. त्यांना सांगू की तुमचाही अपमान झालाय, माझाही अपमान झालाय. ते तर मला जाऊ नकोस म्हणाले होते. आणि माझ्या अट्टहासापोटी निघाल्यावर मला त्यांनी सगळ्या वाद्य गजरांच्या सह, रुद्रगणांच्या सह पाठवलेलं होतं. ही माझी मिरवणूक भव्य अशा, त्रिलोकातली भव्य अशी मिरवणूक होती. सन्मानाने, अभिनी, प्रचंड लोकांसह आलेली मी माझ्या पतीचा असा अपमान सहन करते आहे. आता परत जाऊन शिवाला काय सांगू. नाही, मी शिवांना तोंड दाखवायच्या लायक उरलेली नाहीये. हा अपमान मी सहन करू शकत नाही. परत कशी जाऊ. सतीच्या मनातला हा प्रश्न एक भयंकर गोष्ट निर्माण करणार आहे याची जाणीव तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना होती आहे. क्रोधाग्नीनं प्रचंड पेटलेली सती आपल्या पित्यालाच अद्वा तद्वा बोलतेय आणि उपस्थित सगळ्यांचा त्याची कान उघडणी न केल्याबद्दल धिक्कार करतेय. आणि सतीनं ठरवलंय, बस संपला आता. दक्षाचा हा यज्ञ यशस्वी होता कामा नाहीये. त्याच यज्ञ मंडपामध्ये सती आसन घालून बसलेली आहे आणि तिने योग सामर्थ्याच्या जोरावर स्वतःच्या देहाला निष्प्राण केलाय. आणि तो देह निष्प्राण होऊन पडल्याबरोबर योगाग्नी प्रज्वलित करून स्वतःच्या देहाला जाळून टाकलाय. काही कळायच्यात सतीचा देह राख राख होऊन जातो आणि उपस्थित सगळ्या रुद्रगणांचे चेहरे आवासलेले असतात. त्यांच्या मनात दुःख आणि संताप या सगळ्या गोष्टी भरलेल्या असतात. आणि हे दृश्य बघताना बाकी दैवतांना आता येणाऱ्या भयंकर संकटाची जाणीव झालेली असते. आपली आई, आपली माता योगाग्नीच्या जोरावर योगाग्नीला प्रज्वलित करून अशी अनंतात विलीन झाली. हे रुद्रगणांना सहनच होत नाही आणि सगळेच्या सगळे रुद्रगण प्रचंड मोठा हल्ला दक्षाच्या यज्ञावर करतात. शक्तिशालीच रुद्रगण असते.
रुद्रगणांचा हा हल्ला यज्ञमंडप उद्ध्वस्त करून टाकेल याची जाणीव भृगु ऋषींनाही होते आणि भृगु ऋषी आपल्या मंत्राच्या जोरावर अपहता असुराहा रक्षासी वेदिशदा या मंत्राच्या जोरावर असुरांच्या पासून रक्षण करण्यासाठी देवतांची निर्मिती करणाऱ्या मंत्रांचं उच्चारण करून अनेक देवतांची निर्मिती करू लागतात. जवळपास ऋभू नावाचे 1000 देव 1000 योद्धे निर्माण होतात आणि हे 1000 योद्धे शिवगणांची युद्ध करू लागतात. खरं तर मंत्र आहे राक्षसांच्या पासून यज्ञाचं रक्षण करण्यासाठीच. त्या मंत्रातून निर्माण झालेले योद्धे शक्तिशाली असतात आणि ते रुद्रगणांची युद्ध करणार आहेत. तेवढ्यात आकाशवाणी होते आणि दक्षाला सांगितलं जातं, दक्षा सावध राहा, तू जे करतोयस ते संपूर्ण विनाशाकडे नेणार आहे. हा विनाश तू स्वतःहून ओढवून घेतो आहेस. हा विनाश तुला टाळता येणारा नसेल. यावरचा एकच मार्ग म्हणजे तुला शिवांना शरण जावे लागेल. पण कसली आकाशवाणी, कसलं काय? आपल्याच मस्तीत असलेल्या दक्षाला आपल्या ऋभू नावाच्या 1000 योद्ध्यांवरती विश्वास आहे आणि हे 1000 योद्धे रुद्रगणांवरती तुटून पडलेले आहेत. समाधीस्थ असलेल्या शिवांना या सगळ्या गोष्टीची कल्पना येऊ लागते. आपली पत्नी स्वतःला योगाग्नीच्या जोरावर संपवून टाकते आहे आणि आपल्या रुद्रगणांवरती सुद्धा हा माजोरडा दक्ष हल्ला करतोय याची जाणीव शिवाला झाल्याबरोबर प्रचंड क्रोधित झालेल्या शिवांच्याकडून वीरभद्राला सांगितलं जातं, आज्ञा केली जाते की हे योद्ध्या तू प्रकट हो. आणि तिथे जो वीर प्रकट होतो त्याचं नाव वीरभद्र असतं. वीरभद्र शिवांच्या समोर हात जोडून उभा आहे आणि तो सांगतोय, सांगा प्रभू माझ्यासाठी काय आज्ञा आहे. हे वीरभद्रा, तुझ्या आता एकच काम करायचंय. दक्षाचा जो यज्ञ चालला आहे त्या दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करायचा आहे. या कामात जो कोणी आडवा येईल त्याला सुद्धा आडवा करायचा आहे. तो माझा भक्त आहे, तो माझा कोण आहे याचा विचार न करता दक्ष यज्ञ विध्वंसाचं काम तुला करायचं आहे. प्रलयाग्नीप्रमाणे तेजस्वी डोळे, 100 ज्वर आणि अशा भयंकर नेत्रांनी, ज्वाला ओकणाऱ्या नेत्रांनी, त्याच्यासोबत कोट्यावधी भूतांनी घेरलेली महाकाली आहे. आता याच्या सोबत कोण कोण आहे ते बघा. महाकाली आहे, कात्यायनी आहे, देवी कोणकोणत्या आहेत नीट बघा, शक्ती कोणकोणत्या आहेत त्या. महाकाली आहे, कात्यायनी आहे, ईशानी आहे, चामुंडा, मुंडमर्दिनी, भद्रकाली, भद्रा, त्वरिता आणि वैष्णवी. एवढ्या सगळ्या देवींना घेऊन हा निघतोय. आपल्याला माहीत असलेल्यापैकी चामुंडा, मुंडमर्दिनी, भद्रकाली, त्वरिता आणि वैष्णवी या आपल्याला बहुतेक माहीत असलेल्या, कात्यायनी सुद्धा आपल्याला माहीत आहे. आता तुमच्या लक्षात येईल की चामुंडा, मुंडमर्दिनी या सगळ्या देवतांची काही अघोरी विद्येचे उपासक का उपासना करतात हे तुमच्या लक्षात येईल. त्यातला संदर्भ म्हणून सांगून ठेवतो. यातली त्वरिता ही जी देवी आहे ना, त्वरिता, या त्वरिता देवीचं, त्वरिता हे नाव धारण केलेलं एकमेव मंदिर बीड जिल्ह्यात आहे. बीड जिल्हा सांगितलं की लोकांना बरंच आश्चर्य वाटतं. बीड म्हणजे काय असा प्रश्न विचारतात. बीड कसं काय? तर बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यात तलवडा नावाचं गाव आहे. त्या तलवडा गावामध्ये एका उंच टेकडीवर ही त्वरिता देवी आहे आणि ती शस्त्रपूजक सगळे त्या त्वरितेचे भक्त असतात. त्यावर आपण यथावकाश बोलू कधी. फक्त एक त्वरिता देवी जी सोबत होती त्याचा संदर्भ कळावा म्हणून मी हे सांगितलं. या सगळ्या महाभयंकर देवींच्या सह, शक्तीसह वीरभद्र दक्षाच्या यज्ञाच्या दिशेने निघालेला आहे. दक्षाचा थरकाप उडालाय नुसता आवाज ऐकूनच, कारण वीरभद्राचं ते भयंकर रूप धडकी भरवणारं तर आहेच आहे. मग दक्ष विष्णूकडे गेलाय आणि भगवान विष्णूला म्हणतोय, देवा
बघा, वाचवा जरा. भगवान विष्णू म्हणाले, अरे बघ तरी, जरा नीट तरी बघ, सोबत कोण कोण आहे, तू कोणाशी पंगा घेतलाय. डाकिनी, शाकिनी, पुंत, प्रमथ, ग्रहतक, कृष्टभांड, परपट, चटक, ब्रह्मराक्षस, भैरव या सगळ्यांना घेऊन ते निघालेत. आणि तुझं काही खरं नाहीये. तुला वाटत असेल माझं कर्तव्य आहे यज्ञ वाचवणे, कारण मी मखत्रात आहे ना, यज्ञ वाचवण्यासाठी मला आलं पाहिजे. जिथे माझंच काही खरं नाही तिथे तुझं काही खरं आहे असं मला वाटत नाही. मी शहीद व्हायला तयार आहे, पण माझं काही खरं नाही. त्यामुळे तुला एक सल्ला देतो या युद्धाच्या आधी, आणि तो सल्ला आहे तो म्हणजे जा, शिवाला शरण जा. शिवाला शरण जाण्यातच तुझं खरं हित आहे. पण दक्षाला माज कसला? तो म्हणतोय तुम्ही वाचवता का नाही सांगा, बाकी बघू काय ते. शेवटी भगवान विष्णूने सांगितलंय, बघतो, येऊ तर दे. आणि या सगळ्या लोकांना घेऊन वीरभद्र दक्षाच्या यज्ञभूमी जवळ आलेत. जेव्हा वीरभद्र दक्षाच्या यज्ञाकडे येऊ लागलाय तेव्हा अनेकांच्या मनामध्ये भयाचं वातावरण निर्माण झालंय. इंद्र, देव, लोकपाल या सगळ्यांनी देवगुरु बृहस्पतींच्याकडं साकडं घातलंय. म्हणाले, मुनिवर काहीतरी करा, यज्ञभंग होता कामा नाहीये. हा यज्ञभंग झाला तर काय होईल? तेव्हा बृहस्पतींनी या सगळ्यांना एक उपदेश केला. ते म्हणाले, हा यज्ञभंग नाही झाला पाहिजे हे जेवढं खरं आहे ना, तेवढंच दक्षानं काळजी घ्यायला हवी होती शिवाचा अवमान न करण्याची. शिवाच्या अवमानासह होणारा हा यज्ञ सफलच होऊ शकत नाही. तेव्हा लोकपालानो, देवानो, तुम्हाला माझा सल्ला असा आहे की तुम्ही शिवाला शरण जा. बृहस्पतींनी तर हात टेकले, पण तिकडे काही लोक होते असे की यज्ञ होईलच म्हणणारे. मग ते भृगूसारखे असतील, अजून कोणते असतील, त्यांनी हे यज्ञ करूया असं म्हणाले होते. दक्ष होताच. त्यांनी भगवान विष्णूंना गाठलं. तो म्हणाला, भगवान विष्णू तुम्ही मखत्राता आहात आणि मखत्राता विष्णूंनी माझ्या यज्ञाचं रक्षण केलं पाहिजे. प्रसन्नपणे विष्णू हसले आणि म्हणाले, दक्षा, गडबड काय आहे? मी तुझ्या यज्ञाचं रक्षण तर केलंच पाहिजे, ते माझं कर्तव्य आहे, मी ते करीनही. पण सल्ला असा आहे, बाळा तू शिवाला शरण जा, ते जास्त बरं होईल. कारण या यज्ञाला होऊ द्यायचं की नाही हे शिवाच्या हातामध्ये आहे, दुसऱ्या कोणाच्याही हातामध्ये नाही. आणि या वीरभद्राला पराभूत करणं अशक्य आहे. तेव्हा तुला सूचना आहे की तू जा आणि शिवाच्याकडं आपलं म्हणणं मांड, त्यांची क्षमा माग, तरच तुझ्या या सगळ्यामध्ये उपयोग होईल. पण दक्ष ऐकतोय कुठला? ऐकणारच नाही. त्याच्या मनामध्ये दर्प आहे. या सगळ्यामध्ये आपल्याला एक प्रश्न पडला असेल बघा, की शिवभक्त असलेले विष्णू, बृहस्पती, इंद्र शिवाच्या शक्तीची जाणीव असताना सुद्धा दक्षाच्या यज्ञात का गेले? चौकस प्रश्न आहे ना हा, पडला पाहिजे. असा प्रश्न पडणं म्हणजे पुरोगामी होणं नव्हे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर देणे सुद्धा आवश्यक आहे. साहजिक आहे ना की बाबा का घडलं असेल असं, का गेले असतील? नाही, मी त्याही प्रश्नाचं उत्तर देणार आहे. म्हणजे आणि त्याचं उत्तर इतरत्र कुठेही लिहिलेलं नाहीये. इकडून तिकडून आणून शोधून काहीतरी द्राविडी प्राणायाम करत मी जोडलंय तोडलंय असं अजिबात नाहीये. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला याच शिवपुराणात मिळतं, जो आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो. एवढं तर शिवभक्त होते विष्णू, त्यांना तर एवढी कल्पना होती की शिवाचा पराभव होणं शक्य नाही, सगळ्या देवांची निर्मिती शिवानीच केली आहे, तर मग ते दक्षाच्या यज्ञात गेले कशासाठी? आपला पराभव केला कशासाठी? दक्षाला खोटे शब्द दिले कशासाठी? हे सगळा प्रश्न आपल्याला पडतो ना. त्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. पण या कथेत काय घडतंय आधी ते बघूया. काय आहे की
या दक्षाला भगवान विष्णूंनी उपदेश केला, बृहस्पतींनी सांगितलं, दधीचीनी सांगितलं, खूप लोकांनी सांगितलं, पण दक्ष काही ऐकायला तयार नाहीये, अजिबात ऐकायला तयार नाही. उन्माद चढला ना की माणूस दुसऱ्याचं ऐकत नाही. मी करतोय ते बरोबर आहे, मीच योग्य आहे आणि मला ज्ञान शिकवणारा मूर्ख आहे, अशी जेव्हा आपल्या मनात भावना येते ना, तेव्हा आपण दक्ष आहोत असा आपल्याला भास होत असतो. मला कल्पना आहे, मी दक्ष आहे. दक्ष आहे म्हणजे माझं लक्ष आहे, मी अष्टावधानी आहे, मला ज्ञान आहे, मला हे माहित आहे, मला ते माहित आहे, मला सगळ्यातलं माहित आहे, असा भाव आला आणि यज्ञकर्म करू लागलो की त्याचा विध्वंस होतो. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं की मला सगळं कळतं, मी सर्वज्ञानी आहे आणि ज्ञानी माणसांनी मला उपदेश केला तर तो मूर्खपणा आहे असं जो समजतो, त्याच्या यज्ञाचा म्हणजे त्याच्या कर्माचा, त्याच्या पुण्यसंचयाचा, त्याच्या मोठेपणाचा ऱ्हास होत असतो. आणि तो ऱ्हास होण्यासाठी वीरभद्र जन्माला येत असतो. आपण सगळे दक्ष आहोत बरं का. थोडंफार ज्ञान, थोडीफार संपत्ती, थोडेफार अधिकार मिळायला लागले की मी वाटेल ते करू शकतो असं वाटू लागतं. आणि जेव्हा कभी कभी लगता है अपुनच साला भगवान है अशी अवस्था येते, तेव्हा आपण आपल्या देवाचाच अवमान करत असतो. आणि ज्या दिवशी आपण देवाचा अवमान करतो ना, त्या दिवशी फटका बसतोच. बसतो म्हणजे बसतोच. दक्षाची अवस्था ती आहे. बरं, दक्षाकडे स्वतःकडे शक्ती आहे का? नाही. तो इंद्राला म्हणतोय, तो लोकपालांना म्हणतोय, तो देवांना म्हणतोय, तो बृहस्पतीला म्हणतोय, तो विष्णूला म्हणतोय, वाचवा 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 वाचवा. आणि इकडे तर हा सगळ्या लोकांना घेऊन वीरभद्र यज्ञभूमीकडे निघालाय. बर, सोबत कोण कोण आहे मी तुम्हाला सांगितलंय. त्यामुळे या सगळ्या माणसांच्या सोबतीमुळं काय झालंय? सोबत कोण कोण आहे? काली आहे, कात्यायनी आहे, ईशानी आहे, चामुंडा आहे, मुंडमर्दिनी आहे, भद्रकाली आहे, भद्रा आहे, त्वरिता आहे, वैष्णवी आहेत, डाकिनी आहेत, शाकिनी आहेत, भुंता आहेत, प्रमथ आहेत, ग्रहतक आहेत, कृष्णपांड आहेत, परपट आहेत, चटक आहेत, ब्रह्मराक्षस आहेत, भैरव आहेत. आता एवढ्या भयंकर लोकाला अकराळ विक्राळ रूप घेऊन निघालेला हा वीरभद्र जेव्हा चालून येतो यज्ञभूमीकडं, तेव्हा हे सगळं भयंकर बघूनच अर्धे गळपाटलेत. काय खरं नाही म्हणलंय आपलं. उंदरं आधी पळतात बघा, उंदरं आधी पळतात, तशी ही अर्धी घाबरलेली माणसं आधी पळायला लागलीत. आणि या सगळ्यांनी मिळून या युद्धभूमी, या यज्ञभूमीतून, युद्धभूमीतून नाही, अजून त्याची युद्धभूमी व्हायची राहिली आहे, सगळे निघून गेले. निघून गेल्यावरती, घाबरल्यावरती ज्यांना ज्यांना शिक्षा द्यायची आहे त्यांना त्यांना शिक्षा दिली आहे. भगाचे डोळे फोडलेत, या सगळ्यांना त्रास देत आहेत आणि ते विष्णूच्या समोर येऊन उभे राहिलेत. भगवान विष्णूला वीरभद्रांनी सांगितलंय, हे भगवान, आता मी या यज्ञाचा ध्वंस करणार आहे आणि दक्षाचा नाश करणार आहे. भगवान विष्णू शांतपणे वीरभद्राला म्हणाले, हे वीरभद्रा, तू ज्या शिवाचा अंश आहेस त्याच शिवाचा मीही अंश आहे. तू जसा शिवाचा भक्त आहेस तसा मीही शिवाचा भक्त आहे. खर तर शिव माझ्यासाठी परमपूजनीय आहेत. पण या दक्षाला दिलेल्या वचनाप्रमाणे त्याच्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठीचे प्रयत्न करणे हा माझ्या कर्तव्याचा भाग आहे. अर्थात हा शिवद्रोह नाही, तर माझ्या कर्तव्याचा भाग म्हणून मी हे करणार आहे. वीरभद्र जरासा शांत झालाय आणि भगवान विष्णूंना म्हणतोय, हे भगवान, मला याचा आनंद आहे की आपण सुद्धा शिवभक्त आहात. मला हे जाणून तर खूपच आनंद झाला की आपण माझ्या इतकीच शिवाची भक्ती करता, माझ्यासारखेच एक अंश आहात. का लढताय माझ्याशी? जा ना निघून. तेव्हा भगवान विष्णू म्हणतायत की नाही, मला लढलं पाहिजे. हा, एक सांगतो,
या लढाईत मी थांबेन. कधी थांबेन? जेव्हा माझं सगळं शरीर तुझ्या अस्त्रांनी भरलेलं असेल तेव्हा मी नक्की थांबेल. म्हणजे तू मार बाबा मला, तुझ्या अस्त्राचे वार झाले आणि शरीर भरलं की निघून जाईल, असंच विष्णूने सांगितलंय. आणि वीरभद्र विष्णू एकमेकांच्या समोर युद्धासाठी उभे आहेत. वीरभद्राला दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करायचा आहे, तर विष्णूला दक्षाचा यज्ञ वाचवायचा आहे असं दाखवायचंय तरी. आणि या युद्धाला प्रारंभ झाल्यावर हे घनघोर आणि महाभयंकर युद्ध असेल. आणि ते युद्ध कसं आहे, कसं होत आहे, या युद्धाचा परिणाम काय होतोय, दक्षाचं नंतर काय होणार आहे, हे सगळं बघूया पुढच्या भागामध्ये. नमः पार्वती पते हर हर महादेव.